नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड, ज्याला आपण अध्यापन अभियोग्यता असं म्हणतो। या प्रकरणावर आधारित आपण काही सराव प्रश्नाबद्दल चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, अध्यापनाचा विमर्शी स्तर याबाबत अचूक नसणारे विधान कोणते? लक्षात घ्यायचे, निगेटिव्ह विधान विचारलेलं आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगच्या संदर्भानं। ठीक आहे, एक एक पर्याय वाचूया। विमर्शी अध्यापनात स्मृती स्तर व आकलन स्तर या दोन्हीचा समावेश होतो। तर हे विधान बरोबर आहे, कारण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जी आहे ही मेमरी लेवल ऑफ टीचिंग आणि अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगच्या हायर, म्हणजे खूप अतिउच्च पातळीवर हे अध्यापन केलं जातं, म्हणून याला चिंतनशील अध्यापन स्तर असं सुद्धा म्हणतात। म्हणून त्यामध्ये दोन्हीचा समावेश होतो असं म्हणता येईल का? तर हो। विमर्शी अध्यापन समस्या केंद्रित नसून विशिष्ट बंदिस्त वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते। आता हे नकारात्मक विधान आहे, कारण मुळामध्ये या टीचिंगच्या स्तरामध्ये किंवा रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये मुख्य जी उद्दिष्ट आहेत ती म्हणजे क्रिटिकल अँड क्रिएटिव्ह थिंकिंग, दुसरा आहे ॲबिलिटी ऑफ डिसिजन मेकिंग, त्याचबरोबर इंडिपेंडंट थिंकिंग, ॲबिलिटी ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग, ह्या सर्व क्षमता विद्यार्थ्यांमध्ये रुजवाव्यात या संदर्भानं टीचिंग केलं जातं। म्हणून इथं निगेटिव्ह ना, विमर्श अध्यापनात समस्या केंद्रित नसून इथं असून पाहिजे होतं, आणि बंदिस्त वातावरणात नव्हे तर मुक्त वातावरणामध्ये, कारण पूर्णचे पूर्ण स्टुडंट सेंटर्ड मेथडनं इथं टीच केल्या जातं। हे लक्षात घेणं आपण अपेक्षित आहे, म्हणून बीच निगेटिव्ह आहे, बीच उत्तर असणार आहे। कारण बघा, विमर्श अध्यापनात विद्यार्थ्यांच्या मौलिक व सृजनात्मक विमर्शी चिंतन स्तरावरील अध्यापनात वस्तुनिष्ठ परीक्षा जास्त उपयुक्त नसतात। बरोबर आहे ना, वस्तुनिष्ठ परीक्षा कुठं उपयुक्त आहेत? मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये उपयुक्त आहेत, कारण तिथं मेमोरायझेशनवर भर आहे, पाठांतरावर भर आहे। चिंतनशील अध्यापनाचा मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग क्षमता डेव्हलप झाली पाहिजे, क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप झाली पाहिजे, क्रिएटिव्ह थिंकिंग डेव्हलप झाली पाहिजे, डिसिजन मेकिंग डेव्हलप झाली पाहिजे। मग हे सर्व कशानं ओळखू येईल? एका वाक्यात उत्तर देऊन जमणार नाही, तर तिथं उपयुक्त ठरतात निबंध वजा प्रश्न, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणून ACD बरोबर आहे रिफ्लेक्टिव्ह लेवलच्या टीचिंगच्या संदर्भानं, मात्र नसणारं विचारलं म्हणून बीच काय आहे? निगेटिव्ह आहे। प्रकल्पपूर्तीच्या अंतिम टप्प्याला गोळा केलेल्या आधार सामग्रीच्या प्रकल्पपूर्तीच्या अंतिम टप्प्याला प्रकल्प जी पद्धत आहे, या प्रकल्प पद्धतीवर आधारित प्रश्न विचारला। किलपेट्रिक यांनी ही मेथड मांडली होती, आणि कृतीद्वारे शिक्षण ही तिचं वैशिष्ट्य। प्रकल्प म्हणजे काय? पूर्णत्वास नेलेली समस्याप्रधान कृती म्हणजे आपण त्याला प्रकल्प म्हणतो। त्यांनी एकदम आपल्याला पूर्ण स्टेटमेंट करणारा प्रश्न विचारला आहे की प्रकल्पपूर्तीच्या अंतिम टप्प्याला गोळा केलेल्या आधार सामग्रीच्या आधारे विश्लेषण केले जाते? नाही। विश्लेषणातून उपलब्ध झालेल्या तथ्यांच्या आधारे निष्कर्ष काढले जातात? नाही। प्रकल्पपूर्तीच्या अंतिम टप्प्याला गोळा केलेल्या आधार सामग्रीच्या आधारे काढलेल्या निष्कर्षावरून संपूर्ण प्रकल्पाचं मूल्यमापन केले जातं, म्हणजे सी हे इथं करेक्ट असणार आहे। त्यानंतर मुलांच्या पूर्वानुभवाच्या आधारावर त्यांना नवीन ज्ञानाकडे नेणे म्हणजे, ऑलरेडी मुलांना पूर्वानुभव आहे, तर पूर्वानुभवाच्या आधारावर नवीन ज्ञानाकडे नेणे त्याला आपण काय म्हणू? ज्ञाताकडून अज्ञाताकडे। इझी झाला। हे जे अध्यापनाचे तंत्र आहे ना, त्यावर आधारित हा क्वेश्चन आहे। कारण पूर्णांकडून अंशाकडे म्हणजे नेमकं काय की अगोदर म्हणजे हे अध्यापनाचं सूत्र कुठं उपयुक्त ठरतं? समजा उदाहरणार्थ आपल्याला मानवी शरीर आणि पेशी ऊती हा टॉपिक शिकवायचा आहे, तर अगोदर आपण काय करू? मानवी म्हणजे कुठं आपण कशाबद्दल बोलतोय? फ्रॉम होल टू पार्ट, म्हणजे अगोदर मानवी शरीराची माहिती द्यायची, मग अवयव संस्था,
त्यानंतर मग विविध अवयव, मग ऊती, मग पेशी. तर ही मेथड आहे पूर्णाकडून अंशाकडे. मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे जसं बघा पंचज्ञानेंद्रियामार्फत तुम्हाला जसं डोळे, कान अगोदर माहिती झालेली असते, ठीक आहे. जसं आपल्याला दिसतं, ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, परंतु आता आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल मग आपण कशाच्या मार्फत, तक्ते, चित्र यामार्फत ज्यावेळेस शिकतो तर त्याला म्हणतो आपण मूर्ताकडून अमूर्ताकडे. सोप्याकडून कठीणाकडे म्हणजे जसं मॅथमॅटिक्समध्ये यूज होतं बघा हे तंत्र. जसं अगोदर बेरीज शिकवल्या जाते, ठीक आहे. त्या बेरजेच्या अगोदर अंकांची ओळख, नंतर मग वजाबाकी, नंतर गुणाकार, भागाकार, हे फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्सकडे जाणारं हे तंत्र आहे. इथं काय म्हणले तुम्हाला जसं आपण प्रस्तावना करतो ना पाठ शिकवताना, तर ते म्हणजेच ज्ञाताकडून अज्ञाताकडे. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणते विधाने पुष्टी देतात? आता या विधानाचा विचार करायचा आहे की अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो, ठीक आहे. अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमताचा विचार आवश्यक असतो, बरोबर आहे, आणि त्याचं रिलेशन अनुवंशाचे असतं. बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशावरून ठरवता येते, हे पण बरोबर आहे. प्रत्येकाची उपजत वृत्ती लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे, बरोबर आहे. बालकामध्ये आढळणारी व्यक्ती भिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते, हे पण बरोबर आहे. म्हणजे ब क ड सर्व म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर अध्ययन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळांना अधिक भर द्यायला हवा. जे लर्निंग डिसॅबिलिटी स्टुडंट आहेत तर शाळांनी कशावर भर देणं गरजेचं आहे? त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधणे हे जुजबी पर्याय येतात. त्याच्यामध्ये काय म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटीचं मुख्य उद्देश जो आहे तो इथं साध्य होणार नाही कुटुंबाशी संपर्क ठेवून, ठीक आहे. तात्पुरते आणि अल्पकालीन उपाय, त्यांना अधिक वेळ देणे, ठीक आहे. त्यांना सवलती पुरवणे, ठीक आहे. शालेय संस्कृती आणि संघटन यामध्ये बदल करणे, पुरेसे साधन स्रोत उपलब्ध करणे. शालेय जी संस्कृती आहे आणि संघटन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेमेंडस बदल करावे लागतील लर्निंग डिसॅबिलिटीच्या स्टुडंटसाठी, त्यांना टीचिंगसाठी. आणि जे काही त्यांच्याकडं पुरेसे मटेरियल्स आहेत, टीचिंग एड्स आहेत किंवा जे इतर रिसोर्स आहेत ते तुम्हाला उपलब्ध करून द्यावे लागतील. म्हणजे पर्याय डी हा सर्वात सकारात्मक उत्तर आहे आपल्या प्रश्नाच्या संदर्भानं. त्यानंतर शिक्षक समाजात महत्त्वपूर्ण स्थान कोणत्या कृतीने निर्माण करतील? समाजात स्थान निर्माण करायचं महत्त्वपूर्ण. सामाजिक कार्यात कृतीशील सहभाग घेणे नाही ना. शिक्षकाचं मुख्य काम काय? अध्यापन करणे, विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी रुजवणे, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवणे. हे केलं म्हणजे शिक्षकाचं समाजात स्थान निर्माण होईल, बरोबर. सामाजिक कार्यात भाग घेईल तर मग अध्यापन कोण करील? सोपवलेली जबाबदारी निष्ठेनं पार पडणे, हे उत्तर असू शकतं. कारण बघा सत्तारूढ पक्षाचा कृतीशील सदस्य हे तर निगेटिव्ह आहे. विद्वत्तापूर्ण बोलून काही होणार नाही. म्हणजे सोपवलेली जबाबदारी जी आहे तुमची अध्यापनाची ती जरी तुम्ही व्यवस्थित अगदी पार पाडली तरी पण तुमचं समाजामध्ये नाव होतं. म्हणून पर्याय बी हेच उत्तर असणार आहे. हे साकारिक मूल्यांकनाचे उदाहरण नाही म्हटले. साकारिक मूल्यांकन साधारणतः शिकवणं झाल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे 8 दिवसानंतर, 6 महिन्यानंतर, वर्षानंतर ज्या परीक्षा होतात ना, म्हणजे थोडक्यामध्ये विद्यार्थ्याला बढती देण्यासाठी सत्राच्या शेवटी, तर त्याला म्हणतो आपण साकारिक मूल्यांकन, ठीक आहे. तर आता साकारिक मूल्यांकनाचे उदाहरण नाही बघा. घटक चाचणी होतं, घटक चाचणी होईल, सत्रांत परीक्षा होईल, वार्षिक परीक्षा होईल, बरोबर आहे का. परंतु वर्गातली प्रश्न मंजुषा जी आहे ना ही इन्स्टंट आहे ना. म्हणजे हे आकारिक मूल्यांकनाचा पार्ट आहे, ज्याला आपण फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतो, ठीक आहे. कारण अध्यापनानंतर लगेच शिक्षक म्हणू शकतात की चला आता प्रश्न मंजुषा खेळूया, ठीक आहे. तर म्हणून डी उत्तराची निवड करा. ते साकारिकमध्ये येणार नाही, ते आकारिकमध्ये येईल. अशा पद्धतीनं आपल्याला वेळ मिळाल्यास आपण अजून काही सराव प्रश्न पाहूयात या युनिटचे, आणि राहिलेल्या युनिटचे देखील आपण सराव प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया. आपण जवळपास मागे 2011 ते 2024 पर्यंत झालेल्या पेपर अगोदर ॲनालाइज केले, ओल्ड पेपर, आणि त्यावर आधारित आपण ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. तर एकूण 12 PDF पेपर तुम्हाला मिळणार आहेत व्हॉट्सअपला. 12 PDF पेपर, त्याच्या आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ. त्याची फीस आहे 450 रुपये.
कशी जॉईन करू शकता? 98 23 24 71 91 या नंबरवर तुम्ही फी पे करा. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ ऐकताय त्याच्या अगोदरच्या सर्व डेटचे पेपर तुम्हाला लगेच मिळतील. समजा तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय 6 एप्रिलच्या आसपास, तर तुम्हाला हे झालेले सर्व पेपर लगेच मिळतील एकदाच. त्याचे आन्सर कीज PDF, त्याचे पेपर PDF आणि विश्लेषणाचे व्हिडिओ. मात्र यानंतरचे ज्या तारखा बाकी आहेत त्या तारखेचे व्हिडिओ मात्र तुम्हाला टाईम टेबलप्रमाणे मिळणार आहे. पेपर मराठी माध्यमातून होतात आणि फक्त पेपर क्रमांक 1 साठी आपण घेतो. जे राहिलेले पेपर आहेत तुम्हाला त्या तारखेच्या नंतरचे, म्हणजे समजा 13 एप्रिल 20 एप्रिल 27 एप्रिल 6 एप्रिल, तर हे पेपर तुम्हाला 11 वाजता मिळेल. बाकीचे पेपर तर तुम्हाला लगेच सर्व मिळून जातील. ठीक आहे, झालेले म्हणजे हे 8 ते 9 पेपर. परंतु पे केल्याच्या नंतर जर बाकीच्या ह्या डेट राहिलेल्या असतील तर या डेटला तुम्हाला हे पेपर 11 वाजता मिळेल. त्याचे आन्सर की 2 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. मला वाटतं ही जी आपण सराव पेपर घेत आहोत प्रत्येक युनिटवर, हे निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरतील. धन्यवाद.